या ठिकाणी आलेले आहे। मी सर्वांना विनंती करतो की आपण जी नियोजित संयोजित प्रवक्ता मंडळी आहे त्या सर्वांनी कृपया या ठिकाणी या विचार मंचावर यायचं आहे। सन्माननीय प्राध्यापक रामचंद्र भरांडे सर, प्राध्यापक संदेश वाघ, डॉक्टर रवींद्र मुंद्रे, आयुष्मान राजेजी घोडे साहेब, सोबतच आयुष्मान मुकेश दुपारे, प्राध्यापक किशोर बिर्लाजी, डॉक्टर गणेशजी बोरकर, माननीय रतन सिंग बावरी, त्याचप्रमाणे प्राध्यापक बबन इंगोले, आयुष्मान नागेश मानकर, आयुष्मान विशाल लारोकर, आयुष्मान राजू थेटेजी, त्याचप्रमाणे डीएम काकडे साहेब, या सर्व मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी इथे विचार मंचावरती स्थानापन्न व्हावं। आजच्या या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक अशा या चिंतन परिषदेचे उद्घाटक सन्माननीय राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले साहेब, आजच्या या चिंतन परिषदेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव पुरंजी मेश्राम साहेब आणि सोबतच सर्व मान्यवर, मी सर्व मान्यवरांना विनंती करतो या विचार मंचावरती ज्या महामानवांचा आदर्श विचार घेऊन हा समाज पुढे पुढे जात आहे त्या महामानवांच्या प्रतिमांचं पूजन करायचं आहे। सोबतच दीप प्रज्वलित करून त्या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आहे। या चिंतन परिषदेचे उद्घाटक राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले साहेब आणि सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण कृपया या चिंतन परिषदेचं या ठिकाणी विस्तर उद्घाटन करावं। मन चंगा तो कठोती में गंगा, त्या संत रविदासाच्या प्रतिमेला, त्याचप्रमाणे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आणि जगबदल घालवणी घाव माझा सांगून गेलेले भीमराव शाहिरी वाड्यातनं या ठिकाणी तत्कालीन परिस्थितीवर प्रबोधन करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांच्या प्रतिमांचं या ठिकाणी पूजन, माल्यार्पण, त्याचप्रमाणे दीप प्रज्वलित करून या चिंतन परिषदेचं उद्घाटन होते आहे। सर्व मान्यवर मंडळी या परिषदेला या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अंधार घालवायचा असेल तर नक्कीच दिवा प्रज्वलित झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून या चिंतन परिषदेमध्ये वैचारिक जी काही अंधकारमय वातावरण निर्माण होते आहे त्याला दूर करण्यासाठी परिषदेची सुरुवात करतोय आपण दीप प्रज्वलनानं। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित होते, उद्घाटन होत आहे। आजच्या परिषदेचे मुख्य उद्घाटक राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले साहेबांच्या हस्ते सर्व मान्यवर मंडळी या ऐतिहासिक चिंतन परिषद जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। तदोतच सर्व महामानवांच्या प्रतिमांचं या ठिकाणी पूजन होऊन मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं। एक महत्त्वपूर्ण देशाचं लक्ष वेधणारी ही चिंतन परिषद लॉर्ड बुद्धा टीव्ही, राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लहू सेना यांच्या संयुक्त विद्यमानं आपण महाराष्ट्रभरातनं वेगवेगळ्या जिल्ह्यातनं या परिषदेसाठी पोहोचलेले आहात आणि लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती देशाच्या 23 राज्यामध्ये 6.5 करोड लोक या परिषदेला अनुभवत आहेत। सोबत सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवरती हा कार्यक्रम बघितला जात आहे। मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले साहेब यांचा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतो। संजयजी कठाळे लहू सेनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी साहेबांचा सन्मान सत्कार करायचा आहे। आजच्या परिषदेचे उद्घाटक राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संजयजी कठाळे
लहू सेना अध्यक्ष या ठिकाणी करता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यानंतर आजच्या या परिषदेचे अध्यक्ष माननीय पूर्णचंद्रजी मेश्राम, माजी कुलसचिव नागपूर विद्यापीठ तथा आरक्षण धोरणाचे गाडे अभ्यासक, मी सरांचा सन्मान करण्यासाठी राजकुमार बडोले फाउंडेशनचे प्रशांतजी शहारे साहेब यांना विनंती करतो, त्यांनी सरांचा सन्मान करायचा आहे. आपण एक टाळ्याच्या गजरामध्ये विचारवंतन घडवणारी सर्व मान्यवर मंडळी आहे. एक विचार आपल्याला या ठिकाणी देत आहे. यानंतर प्राध्यापक रामचंद्र भरांडे सर, संस्थापक अध्यक्ष आहे लोकराज्य आंदोलनाचे, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी राकेश भास्करजी यांना विनंती करतो. राजकुमार बडोले फाउंडेशनचे त्यांनी सन्मान करायचा आहे प्राध्यापक रामचंद्र भरांडे सरांचा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्याच्या गजरामध्ये मान्यवरांचा सन्मान अतिशय शोभनीय आहे. त्यानंतर मी विनंती करतो डॉक्टर रवींद्र मुंद्रे सर, आंबेडकरी विचारवंत आहेत, यांचा सन्मान करण्यासाठी लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या मीराताई गावंडे यांनी येऊन सन्मान करायचा आहे. मीराताई गावंडे सन्मान करतायत डॉक्टर रवींद्र मुंद्रे सरांचा. हा सन्मान होतो आहे त्या व्यक्तित्वाचा, हा सन्मान होतो आहे त्या विचारधारेचा, हा सन्मान होतो आहे त्या दिशादर्शक होका यंत्राचा, कारण ही सर्व दिशादर्शन करणारे मान्यवर आहेत. यानंतर आयुष्यमान राजेजी घोडे साहेब, अध्यक्ष आझाद क्रांती सेना बीड, यांचा सन्मान करण्यासाठी मी नरेश भाऊ गायकवाड यांना विनंती करतो, त्यांनी येऊन सन्मान करायचा आहे. आयुष्यमान राजेजी घोडे, अध्यक्ष आझाद क्रांती सेना बीड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यानंतर मी विनंती करतो आयुष्यमान मुकेश दुपारे, संशोधक आहे, ज्यांनी सर्वेक्षण केलं आहे या उपवर्गीकरणाच्या संदर्भात, त्याचा सन्मान करण्यासाठी जितेंद्र डोंगरे यांना विनंती करतो, त्यांनी सन्मान करायचा आहे सरांचा. आयुष्यमान मुकेश दुपारे यांचा सन्मान जितेंद्र डोंगरे करतील. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर प्राध्यापक किशोर बिर्ला, अध्यक्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज विकास केंद्राचे, त्यांचा सन्मान करण्यासाठी हितेश डोंगरे राजकुमार बडोले फाउंडेशनचे आहेत, त्यांना विनंती करतो, त्यांनी कृपया गोंदियाचे सन्मान करायचा आहे प्राध्यापक किशोर बिर्ला सरांचा. विश्वजित डोंगरे साहेब येतील. प्राध्यापक किशोर बिर्ला सरांचा सन्मान विश्वजित डोंगरे करतील. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यानंतर विनंती करतो आहे डॉक्टर गणेशजी बोरकर, उपाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ, यांचा सन्मान करण्यासाठी प्रभुदासजी तायवाडे यांना विनंती करतो, त्यांनी कृपया डॉक्टर गणेश बोरकर सरांचा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यानंतर माननीय रतनसिंगजी बावळी, शीख सिकलकार समाज नेता आहेत नागपूरचे, या चिंतन परिषदेमध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी राहुलजी टेंभुर्णे यांना विनंती करतो, त्यांनी रतनसिंग बावळी यांचा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यानंतर प्राध्यापक बाबा इंगोले यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमच्या अमरावतीचे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचे जिल्हा प्रतिनिधी विकासजी धंदर, यावरून सन्मान करायचा आहे प्राध्यापक बाबा इंगोले सरांचा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
यानंतर आयुष्यमान नागेशजी माणकर माजी नगरसेवक यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे प्रकाश उकिंडे सर. प्रकाशजी उकिंडे यांनी यायचं आहे. नागेश माणकर सरांचा सन्मान करायचा आहे. माजी नगरसेवक आहेत, चळवळीचं एक मोठं नाव आहे. नगरसेवक आहेत आणि मान गारोडी समाजाचे नेते आहेत. यानंतर आयुष्मान विशालजी लारोकर अध्यक्ष आहेत खाटीक समाज विकास मंचचे. त्यांचा सन्मान करण्यासाठी आमच्या लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनची बुलंद तोप अँकर प्राध्यापक विनोदजी बागडे सर सन्मान करतील आयुष्मान विशालजी लारोकर साहेबांचा. सन्माननीय संदेशजी वाघ सर यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. या ठिकाणी प्राध्यापक विनोदजी बागडे सरांनी सन्मान करायचा आहे. आयुष्मान राजू थेटेजी भीमराज सेना मुंबईवरून या ठिकाणी खास आपल्या टीम सह पोहोचलेले या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी आमच्या लातूरच्या लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या प्रतिनिधी डॉक्टर प्रज्ञा घोडके यांना विनंती करतो त्यांनी कृपया या ठिकाणी आयुष्मान राजू थेटे सरांचा सन्मान करायचा आहे. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या लातूर जिल्ह्याच्या जिल्हा प्रतिनिधी आहेत डॉक्टर प्रज्ञाजी घोडके. जोरदार टाळ्या होऊन द्या. यानंतर डीएम काकडे आहेत चर्मकार महासंघाचे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो या ठिकाणी मनोजजी मोडक आमचे चंद्रपूरचे, त्याचप्रमाणे भंडारा गोंदी या परिसराचे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचे प्रतिनिधी आहेत. आराम से यानंतर ज्येष्ठ कवयित्री साहित्यिक आणि त्याचप्रमाणे माजी सामाजिक न्यायमंत्री तथा आमदार राजकुमार बडोले साहेब यांच्या सुविद्य पत्नी शारदाताई बडोले यांचा सन्मान करण्यासाठी यशवंतजी गणवीर यांना मी विनंती करतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यानंतर ज्येष्ठ विचारवंत सामाजिक कार्यकर्ते भैयाजी खेळकर यांचाही सन्मान या ठिकाणी संजय कठाळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या चिंतन परिषदेसाठी लीलाधर कानोडे प्रदेश सचिव आहेत राष्ट्रीय चर्मकार समाजाचे. त्यांचाही सन्मान करण्यासाठी मी लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या वतीनं मनोजजी मोडक यांना विनंती करतो. त्यांनी लीलाधर कानोडे सरांचा सन्मान करायचा आहे. यानंतर ज्ञानेश्वर काकडे सचिव आहेत नागपूर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे. त्यांचा सन्मान मी प्रशांत सहारे सरांना करण्याची विनंती करतो. गौतम साखरे त्यानंतर ज्ञानेश्वर काकडे सरांचा सन्मान या ठिकाणी गौतम सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ॲडव्होकेट राजकुमार शेंडे बार असोसिएशन यांचा सन्मान सरांनी करावा अशी विनंती करतो.
जवळजवळ सर्व मान्यवरांचा सन्मान अंकुश गोतावळे यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे. अंकुश गोतावळे सरांचा सन्मान या ठिकाणी सरांनी करावा अशी विनंती करतो. ॲडव्होकेट राजकुमार शिंदे साहेब चर्मकार समाज तथा बार असोसिएशन यांचा सन्मान या ठिकाणी गौतम सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि एकदा आपण तुम्ही आपल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुमचे सुद्धा शब्द सुमरना लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या या लाईव्ह थेट प्रक्षेपित कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र गवई या ठिकाणी महत्वपूर्ण काही गोष्टी घडत आहेत. आरक्षण उपवर्गीकरणावर ज्याने सातत्याने या ठिकाणी सर्वेक्षण केलं, ज्याने सातत्याने खऱ्या अर्थानं एक वैचारिक मंथन केलं आणि पुस्तकाच्या रूपानं जनतेसमोर लोकांसमोर आणलं, त्याची पहिली आवृत्ती पाहता पाहता लोकांच्या ज्या अपेक्षा वाढल्या होत्या जाणून घ्यायचं होतं उपवर्गीकरण काय आहे, आणि हजारो आवृत्ती त्याच्या खतम झाल्या आणि आज त्याची दुसरी आवृत्ती या ठिकाणी प्रकाशित होते. ते एक संशोधक प्राध्यापक डॉक्टर मुकेश दुपारे सर, संविधानिक आरक्षणाचे उपवर्गीकरण हे पुस्तक त्यांचं या ठिकाणी दुसरी आवृत्ती आहे. त्याचं प्रकाशन हे सर्व मान्यवरांना कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पुरणजी मेश्राम सर आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते आजच्या या महत्वपूर्ण चिंतन परिषदेमध्ये या दुसऱ्या आवृत्तीचा हा प्रकाशन सोहळा होतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्या सर्वांना दिशादर्शन होणार आहे, सर्वांना मार्गदर्शन होणार आहे. आरक्षण काय आहे, उपवर्गीकरण काय आहे, जो काही या ठिकाणी वैचारिक मंथनाचा संपूर्ण सोशल मीडियावरती या ठिकाणी घाट घातलेला आहे, ते जाणून घ्यायसाठी आपल्याला हे पुस्तक वाचायचं आहे. बाहेर या पुस्तकाचा स्टॉल लागलेला आहे आणि प्राध्यापक डॉक्टर मुकेश दुपारे सर यांनी लिहिलेलं हे संविधानिक आरक्षणाचं उपवर्गीकरण या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आपण नक्की खरेदी करावी, घेऊन जावी आणि आपल्या एका उमद्या लेखकाला पुन्हा नव्यानं संशोधन करण्यासाठी एक ऊर्जा बहाल करावी असं आव्हान या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला करण्यात येत आहे. सर्व मान्यवरांना विनंती असेल कृपया स्थानापन्न व्हावं आणि बंधुजन हो, अतिशय शांत अवस्थेमध्ये संपूर्ण देश राज्य या कार्यक्रमावर लक्ष आहे. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या 23 राज्यातील 6.5 करोड लोक हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित बसतायत. सोबतच आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर आपण प्ले स्टोअर मध्ये जाऊन बुद्धा प्ले नावाचं ऍप डाउनलोड करून लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन कुठेही कधी तुम्ही 24 तास लाईव्ह बघू शकता. सोबतच सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती आत्ताचा हा कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे. युट्यूबच्या लिंक सुद्धा सुटलेल्या आहेत. आपण आपल्या सर्व नातेवाईकांना, मित्रपरिवाराला आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती या चालू कार्यक्रमाची लिंक पाठवू शकता. इतरांना सुद्धा हा कार्यक्रम बघायला या ठिकाणी मिळेल. आणि यानंतर मी विनंती करतो या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचे संचालक सन्माननीय सचिनजी मुंड सर यांनी या एकंदरीत परिषद आयोजन याची मांडणी या ठिकाणी करावी प्रास्ताविकेच्या माध्यमातून. सचिनजी मुंड सर, थँक्यू. सर्वांची मी माफी मागतो. हा कार्यक्रम 10:30-11ला सुरू होणार होता. ऊन जास्त असल्यामुळे लोकही यायला थोडा उशीर झाला, म्हणून हा कार्यक्रम आम्ही उशिरा सुरू करतोय. आपण सर्वांना इथे ऐकायला आलो. 1-2 मिनिटात मी माझं या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल हा लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल जो आहे 2010ला संविधान दिनाच्या दिवशी आम्ही सुरू केलेला आहे दीक्षाभूमीवरनं, आणि आज जवळपास 16 वर्ष लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलला झालेले आहेत. या 16 वर्षामध्ये लॉर्ड बुद्धा टी व्हीनी जे आंदोलनं केली, तुम्हाला माहीत असेल भारतीय संविधान जे आज पूर्ण भारतात जे घरोघरी किंवा सर्व जागेवरती मनवल्या जात आहे, याच्यामध्ये लॉर्ड बुद्धा टी व्हीची फार महत्त्वाची भूमिका आहे. आमच्या सर्व प्रतिनिधींनी जेव्हा संविधानाला घेऊन नारे निदर्शने केले, आंदोलनं केली, पालकमंत्र्यांना थांबवलं, आम्ही दिल्लीच्या सर्व पार्लिमेंटमध्ये जाऊन आम्ही त्याचं निवेदन दिलं,
भीमा कोरेगाव असेल, भीमा कोरेगावचा विषय कोणाला माहीत नव्हता, पण लॉर्ड बुद्धा टीव्हीने जेव्हापासून लॉर्ड भीमा कोरेगाव दाखवणं सुरू केलं तेव्हापासून आज भीमा कोरेगावला जवळपास दरवर्षी 25 लाख लोक तिथे येतात. बहुजन समाजाचे जेवढे समाज सुधारक आहेत, आम्ही जेव्हा हे लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल सुरू केलं होतं तेव्हा आम्ही विचार केला होता, विचार केला म्हणजे आजही आम्ही त्या भूमिकेवर ठाम आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या लोकांसाठी काम केलेलं आहे, ज्या ज्या शोषितांसाठी काम केलं आहे, त्या विषयाला घेऊन लॉर्ड बुद्धा टीव्ही हा समाजामध्ये जाईल. आणि तुमच्या आशीर्वादाने लोकांनी खूप काही प्रमाणात ही मदत केली होती आम्हाला. आणि हा चॅनल आज जवळपास 22 ते 23 राज्यामध्ये लॉर्ड बुद्धा टीव्ही घरोघरी दिसते. राजकुमार बडोले साहेब जेव्हा मंत्री होते त्या पिरियडमध्ये डॉक्टर बाबासाहेबांची जयंती सामाजिक न्याय विभागानं राजकुमार बडोले साहेबांच्या वतीनं जे पूर्ण महाराष्ट्रात 125वी जयंती मनवली गेली त्याच्यातही लॉर्ड बुद्धा टीव्हीचा सहभाग होता. लंडनचं घर घेण्यामध्ये राजकुमार बडोले साहेबांनी जी भूमिका घेतली होती त्याच्यातही आम्ही त्यांच्यासोबत होतो. प्रचार प्रसाराच्या माध्यमातून जेवढे बहुजन समाजाचे कार्यक्रम आहेत ते आम्ही दाखवले. सावित्रीबाई फुलेची जयंती असेल किंवा रमाबाईची जयंती असेल किंवा शिवाजी महाराजांची जयंती असेल, हे सर्व कार्यक्रम दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मराठा सेवा संघाचा कार्यक्रम दरवर्षी 12 जानेवारीला तुम्हाला माहीत असेल जिजाऊ जयंती होते. तो जिजाऊ जयंतीमध्ये आम्ही मराठा सेवा संघासोबत आम्ही लॉर्ड बुद्धा टीव्ही हा कार्यक्रम करतो. तर आम्ही जो विचार केलेला आहे की बाबासाहेबांचे विचार घेऊन आम्ही या कार्यक्रमात म्हणजे लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून आम्ही समाजापर्यंत जाऊ, त्याच्यावर आम्ही ठाम आहोत. उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये जो हा कार्यक्रम मी महाराष्ट्रामध्ये घेतला त्याच्या मागं कारण असं आहे की राजकुमार बडोले साहेब फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही पूर्ण महाराष्ट्रात घेतला. त्याचं कारण असं होतं की काही आम्ही जेव्हा हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या चांदा ते बांदा घेतला, गडचिरोलीपासून हा सुरू केला, तर आम्ही बीड, पुणे, कोल्हापूर, पुणा 16 जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम घेतला. फेसबुक आणि यूट्यूब सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले जे बांधव आहेत, बाबासाहेबांनी जो प्रयत्न केला सर्व 59 जातींना जोडण्याचा प्रयत्न केला, आम्हाला असं कुठेतरी चॅनलला वाटलं की याला तडा जात आहे. आणि नंतर आम्ही बडोले साहेबांसोबत चर्चा केली आणि बडोले साहेबांच्या माध्यमातून हा एकच कार्यक्रम नाही घेतला. बाबासाहेब जेव्हा मागच्या 75 वर्ष झाले भारतीय संविधानाला, तेव्हाही राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही कार्यक्रम घेतले. महाबोधी महाविहाराच्या आंदोलनाचा कार्यक्रम असेल तर तोही कार्यक्रम आम्ही बडोले साहेब फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही ते कार्यक्रम घेतले. उपवर्गीकरणाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या सर्व लोकांना आपण इथे ऐकायला आलेलो आहे. सर्वांना इथे सर्वच लोक आले आहेत. जवळपास मातंग समाजाचे लोक आहेत, चर्मकार समाजाचे लोक आहेत, मांगोरडी समाजाचे लोक आहेत. सर्व विचारवंत अभ्यासक या कार्यक्रमामध्ये आलेला आहे. आमचा हाच उद्देश आहे की जे काही व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून जे दोन समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत ते असं झालं नाही पाहिजे, म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. मी इथे जे काही वक्ते बीडपासून तर मुंबईपासून तर पुणेपासून सर्व आले, मी सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. अतिशय महत्त्वपूर्ण आणि वास्तविक जी काही परिस्थिती आहे ती लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचे मुख्य संचालक सचिनजी मुंड सर यांनी मांडलेली आहे. खरं तर हा कार्यक्रमात एकंदरीत आपल्याला जाणून घ्यायचा आहे बंधुजन हो. त्यासाठी या चिंतन परिषदेचे उद्घाटक राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री तथा आमदार राजकुमार बडोले साहेब यांना विनंती करतो सर की आपण उद्घाटनपर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. डाव्या बाजूला जी बसली आहेत ती उजव्या बाजूला इकडे या. काही जण एकदमच मागे आहेत. व्हॉलंटियर्स थोडंसं लक्ष द्या. इकडच्या बाजूला पुढे जगाला
सहनशील आणि करुणेची शिकवण देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांना विनम्र अभिवादन. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार, या देशातील समस्त बहुजनांचे मार्गदाते, मुक्तिदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मध्ययुगीन भारतातील संत श्रेष्ठ संत रविदासजी, वस्ताद लहुजी साळवे, जगद्गुरु तुकोबाराया, सावित्रीबाई फुले, या सगळ्या महामानवांना आणि राष्ट्रपुरुषांना विनम्र अभिवादन करतो. लॉर्ड बुद्धा टीव्ही, राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लहुजी सेना आयोजित राज्यस्तरीय आरक्षण उपवर्गीकरण चिंतन परिषदेच्या निमित्तानं या परिषदेला मुख्य अतिथी म्हणून लाभलेले नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर पूरणचंद्र मेश्राम साहेब, या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले पुण्यावरून ज्यांनी उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपली दुसरी आवृत्ती आता यांची प्रकाशित करण्यात आली, ते मुकेश दुपारेजी. या कार्यक्रमाला अगत्यानं उपस्थित लोकस्वराज्य आंदोलन नांदेडचे संस्थापक प्राध्यापक रामचंद्र बरांडेजी, डॉक्टर रवींद्र मुंद्रे साहेब, विचारवंत अमरावती, डॉक्टर अंकुश गोतावडेजी, अध्यक्ष लहुजी बिग्री नागपूर, अनुसूचित जाती आयोगाचे माजी सचिव तथा मुंबई विद्यापीठाचे इतिहास प्रमुख डॉक्टर संदेश वाघ, या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित झालेले राजेश घोडेजी, आदरणीय प्राध्यापक किशोर बिर्लाजी, राष्ट्रीय चरमीकार महासंघाचे उपाध्यक्ष डॉक्टर गणेश बोरकर साहेब, माजी नगरसेवक नागेश मानकरजी, खाटेक समाज विकास मंचाचे आदरणीय विकासजी लारोकर, लहू सेनेचे अध्यक्ष, या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मित्र आदरणीय संजय कठाडेजी, शिकलगार समाज संघटनेचे रतनसिंग बावरीजी, आयुष्यमान भैयाजी खैरकर साहेब, सकाळचे माजी संपादक आमचे मित्र आदरणीय भूपेंद्र गणवीरजी, मंचावर बसलेली सगळी गणमान्य मंडळी आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं भर उन्हामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले सगळे माझे समाज बांधवांनो, भगिनीनो, लॉर्ड बुद्धा टीव्ही, राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लहू सेनेच्या सर्व आयोजक मंडळी, उपस्थित माझ्या सगळ्या मित्रांनो, ज्या नागनगरीत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान बुद्धाच्या प्रबुद्ध विचारानं आम्हा सगळ्यांना या ठिकाणी प्रबुद्ध केलं, त्या नागनगरीमध्ये या ठिकाणी या उपवर्गीकरणाच्या चिंतन परिषदेचं आयोजन
होत आहे त्याचा मला अत्यंत आनंद होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शोषित वंचितांचं आणि त्यांच्यावर हजारो वर्षे शोषण करणाऱ्या शोषकांचे सुद्धा या चिंतन परिषदेकडे लक्ष लागलेलं आहे. हे मुद्दाम या ठिकाणी मी आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. महाराष्ट्रातील एका ज्वलंत प्रश्नावर त्या ज्वलंत विषयाला घेऊन या ठिकाणी ही चिंतन परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. हजारो वर्षे गाव कुसाबाहेर अत्यंत हिणकस जीवन जगणाऱ्या, हजारो वर्ष ज्यांना बहिष्कृत म्हणून कुत्र्याला साखर मुंगीला भाकर परंतु माणसाला माणसाच्या सावलीचा विटाळ करणाऱ्या व्यवस्थेला दूर सारून त्यांच्या वेदनांना वाचा फोडणाऱ्या मूक नायक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या 341व्या कलमान्वये दिलेल्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे म्हणजे या 59 जातींच्या हिताचे आहे काय? सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 ला उपवर्गीकरणाच्या संदर्भात जो निर्णय दिला, जे दिशानिर्देश दिले, त्या दिशानिर्देशानुसार उपवर्गीकरणाबाबत शासन प्रक्रिया करीत आहे काय? महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जाती उपवर्गीकरण करताना संपूर्ण कार्यवाही जी होत आहे ती संविधानिक पद्धतीने पूर्ण केली जात आहे काय? या उपवर्गीकरणामुळे भारतीय संविधानातील 341व्या अनुच्छेदातील अनुसूचित जातीच्या एकसंगतेला तडा तर जाणार नाही ना? किंवा महाराष्ट्रातील सर्व 59 जातींच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय विकासाच्या दृष्टीनं व शाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या वैचारिक दृष्टीतून हे सगळं हितावह आहे काय? याबाबत या चिंतन परिषदेमध्ये वैचारिक मंथन होऊन तो पुरोगामी महाराष्ट्राच्या आणि शोषितांच्या भविष्यातील पिढ्यांना त्यांच्या उत्थानाच्या दृष्टीने योग्य दिशा देईल का, याबाबतचे चिंतन आणि मंथन खरं म्हणजे या परिषदेमध्ये होणार आहे. आणि याचा मला आनंद आहे. मी विशेष अभिनंदन करतो लाडबुद्धा टीव्हीचे आणि श्री सचिन मुन आणि त्यांच्या टीमचे. हा अत्यंत गंभीर असा विषय घेऊन त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला या विषयाची जाणीव, त्यांच्या परिणामाची जाणीव जागृती करून करण्याचं एक मोठं काम हातात घेतलं आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांचे हे काम सुरू आहे. अनेक संकटे, राजकीय दडपण, प्रस्थापितांच्या धमक्या, आपल्याच लोकांच्या गटातटातील दावे प्रतिदावे या सगळ्या मुक्या मारांना सहन करीत आणि आपल्याच वेदनांना आपल्याच कुशीत घेत आपल्याच स्वप्नांची राखरांगोळी करण्यात ते अनेक वर्षापासून जे कार्यक्रम राबवतात हे आम्ही सगळेजण बघतोय. शेवटी हजारो वर्षापासून आपले गाराणे ऐकतो तरी कोण? बाबासाहेब जेव्हा या हजारो वर्षाच्या मुख्या बहिष्कृतांच्या प्रश्नांना घेऊन उभे राहिले, ते जेव्हा लढत होते तरी कोणती माध्यमं त्यांना साथ देत होती याचा विचार आपण करा. आता ही प्रमुख प्रसार माध्यमे आपल्याच मस्तीमध्ये मशगूल असताना या शोषित वंचितांच्या आवाजांना घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम शेवटी कोण करतोय? तेव्हा बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत मूक नायक सुरू करून ते काम केलं. आज अत्यंत खडतर प्रवास करीत
लाड बुद्धाटीने हे काम करत आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे असं मला वाटतं. राजकुमार बडोले फाउंडेशन सातत्यानं या वैचारिक यात्रेत त्यांना सहकार्य देत आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. या कार्यात लहू सेनेनं उत्कृष्ट साथ देऊन भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना म्हणत त्यांना साथ दिली आणि ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या ठिकाणी साथ दिली त्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. आज आपण सगळेजण अनुसूचित जातीची, अनुसूचित जमातीची आणि ओबीसी सगळेजण एका वैचारिक आणि राजकीय संक्रमणातून प्रवास करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील शूद्र अतिशूद्रांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समता प्रस्थापित करण्यासाठी जे आरक्षणाचे शस्त्र आपल्याला दिले, किंबहुना महाभारतामध्ये आपण कर्णाला जी कुंडलं दिली गेली होती, तशाच पद्धतीनं आपल्याला हे कवच कुंडल जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय, ते कवच कुंडल कुणी काढून तर घेण्याचा प्रयत्न करत नाही का असा आम्हा सगळ्यांच्या पुढे एक प्रश्न निर्माण झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले तेव्हा हा समाज एकसंघ होता, कारण हा निरक्षर होता. बाबासाहेबांना त्यांनी आपलं पुढारी मानलं होतं. आज मात्र हाच समाज गटागटात, तटातटात, पक्षापक्षात, जातीपातीत वेगळ्या वेगळ्या गटागटात सामील होऊन आपले कोण आणि आपले शत्रू कोण हे पण विसरत चाललाय. तेव्हा आपल्या विरोधात कोण, आपल्या जवळचा कोण, अशा संभ्रमावस्थेत तो आहे. सुरेश भट म्हणायचे जसे की माझा प्रवास गेला संपूर्ण ज्या ठिकाणी मज भेटले तिथेही चकवे तऱ्हे तऱ्हेचे, एकाच चेहऱ्याला मी आठवू कशाला जखमी करून गेले बिचवे तऱ्हे तऱ्हेचे. असेच बिचवे आम्हा सगळ्यांच्या सभोवार आपल्या सगळ्यांना जखमा करतायत. त्याची जाणीव जागृती करण्यासाठी मला वाटते ही चिंतन परिषद अत्यंत महत्वाची आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे 1 ऑगस्ट 2024 ला सर्वोच्च न्यायालयानं उपवर्गीकरणाच्या बाबतीत निर्णय दिला. 15 ऑक्टोबर 2024 ला पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती अनंत बगर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनानं एक सदस्यीय समिती बनवली. त्याला बार्टीच्या माध्यमातून साथ दिल्या गेली. 16 मार्च 2026 ला या समितीनं राज्य सरकारला उपवर्गीकरणाच्या बाबतीतला निर्णय अहवाल दिला आणि तो अहवाल सरकारनं मार्च महिन्याच्या शेवटी मंत्रिमंडळात पण आणला, पण तो अहवाल सार्वजनिक केला गेला नाही. त्या अहवालात उपवर्गीकरण करताना 13% आरक्षणाची कशा पद्धतीनं वाटणी केली, कुणाला कोणत्या आधारावर, कोणत्या डाटाबेसवर, कोणत्या सांख्यिकी आणि वस्तुनिष्ठ अभ्यासाला धरून कुणाला किती आरक्षण दिलं गेलं, या बाबतीत आज समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चिंता निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या 59 जातींना हजारो वर्षापासून जगण्याचा अधिकार नाकारला गेला. त्या जातीला घटनेच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950 ला जो अधिकार दिला आरक्षणाचा, त्या आरक्षणाच्या अधिकाराला विभागून कुणाला कसे आरक्षण दिलं जाईल, त्याचं उपवर्गीकरण कसं केलं जाईल, याबाबत
अनेक प्रश्न लोकांमध्ये निर्माण झाले आहेत. परंतु हे करत असताना या 59 जाती आपसात एकमेकाविरुद्ध लढल्या जाऊ नयेत याबाबत काळजी घेणं मला वाटते अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून सरकारनं बदल समितीचा अहवाल पहिल्यांदा सार्वजनिक करावा अशी मागणी सर्वत्र होताना दिसत आहे. सरकारने 10 एप्रिलला एक परिपत्रक काढून उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया मागितल्या. आम्ही ऐकलंय 50,000 प्रतिक्रिया आल्या. परंतु अहवालच लोकांपर्यंत जेव्हा आला नाही तेव्हा आपण सगळ्यांनी काय प्रतिक्रिया द्याव्या याबाबत पण सगळ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 निर्णय देताना उपवर्गीकरण करताना राज्यानं सांख्यिकीय व वस्तुनिष्ठ डेटा हा यावरच उपवर्गीकरण केलं पाहिजे किंवा उपवर्गीकरण राजकीय हेतून किंवा मनमानी पद्धतीनं होता कामा नये हे पण म्हटलेलं आहे. त्याचबरोबर हा निर्णय न्यायालयीन पुनर्विलोकनासाठी किंवा ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी खुला असेल हे पण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला सांगावं असं वाटते. एक घटनात्मक बाब म्हणून अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण करताना भारतीय संविधानाच्या कलम 338(9) चे उल्लंघन तर होत नाही ना याबाबत मंचावरील आणि सगळ्या महाराष्ट्रानं चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे. बदल समितीने या बाबतीमध्ये चिंतन केले की नाही हे आम्हाला तर नाही माहीत. परंतु अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण हा विषय संविधानाच्या अंतर्गत अनुसूचित जातीचे संरक्षण, प्रतिनिधित्व, आरक्षण, सामाजिक न्याय, घटनात्मक धोरणात्मक विषय आहे. आणि त्यामुळे संविधानातील कलम 338(9) हे अत्यंत बंधनकारक तरतूद उपवर्गीकरण करण्यास लागू होते. भारतीय संविधानातील कलम 338(9) असे स्पष्ट नमूद केलेले आहे की संघराज्य व प्रत्येक राज्य शासनाने अनुसूचित जातींना प्रभावित करणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण धोरणात्मक विषयावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाशी सल्लामसलत करणं बंधनकारक राहील असं संविधानाच्या 338(9) मध्ये म्हटलेलं आहे. सदर तरतुदीनुसार अनुसूचित जातीशी संबंधित कोणतेही धोरणात्मक निर्णय असेल, मग ते वर्गीकरण असेल, उपवर्गीकरण असेल, हे सर्व करण्याच्या पूर्वी नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट सोबत सल्लामसलत करणं हे राज्याला बंधनकारक आहे. आणि या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय एका निकालामध्ये आंध्र प्रदेश शासन आणि बी नारायण याच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळे विषय मांडत असताना ही सगळी बंधनं पाळली गेली का हा एक विषय आपल्या पुढे आहे. आणि आपण जेव्हा वस्तुनिष्ठ आणि संख्यात्मक डाटाची जर गोष्ट करतो तर 2027 मध्ये आता ऑलरेडी जनगणना सुरू झालेली आहे. 2027 ला महाराष्ट्रातील 59 जाती अनुसूचित जातींच्या त्यांचा संपूर्ण डेटा सरकारजवळ उपलब्ध होणारच आहे. त्याच्यामुळे त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय या सगळा डाटा सरकारजवळ येईल. आणि हा डाटा आल्यानंतर या 59 जातींना विश्वासात घेऊन उपवर्गीकरण करणे योग्य राहील असं मला या मंचावरून सांगावं असं वाटते. बाकी या चिंतन परिषदेमध्ये खूप मंडळी बोलणार आहेत. लाडबुद्धा टीव्ही व राजकुमार बडोले फाउंडेशन
लोकांना याबाबत जाणीव करून देण्याचं काम आम्ही करत आहोत. आम्ही लढण्याचं काम करत नाही. आम्ही परस्परात आमच्या समाज बांधवांना लढवत नाही. जो 2000 वर्षापेक्षा जास्त जो समाज बहिष्कृत होता, जो गावाच्या बाहेर राहत होता, ज्याला पिण्याचं पाणी पण भेटत नव्हतं, ज्याचा संपत्तीवर अधिकार नव्हता, त्यांना आपसात लढून काय फायदा होणार आहे? अहो, एकीकडे जर तुम्ही पाहिल्या तर महाराष्ट्रातली देशातली परिस्थिती, अनुसूचित जातीच्या 2-2.5 लाख जागा रिक्त आहेत, त्याच भरल्या जात नाही आहेत. त्या भराव्यानं पहिल्यांदा आमचा जो अत्यंत जो विकसित झालेला नाही आहे त्यांना देऊन टाकावा ना, भरल्या तर पाहिजे. हे भरलंच जात नसेल मग आपणच आपसामध्ये एक दुसऱ्याला शिव्या द्यायच्या, हा कुठला प्रकार आहे? मला वाटतं हे बंद होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही कुणाला लढवत नाही. आम्ही तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी जागृत करण्याचं काम करत आहोत. एक लक्षात घ्या, हा भावनिक विषय आहे, तसा हा संविधानिक लढाई तर होणारच आहे. माझी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं एकच विनंती आहे की आम्ही कुणावर आकस करत नाही. हा 59 जाती बाबासाहेबांवर श्रद्धा करतात, ठेवतात. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा सगळ्यांना आरक्षण दिले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या श्रेष्ठ लोकशाहीला हृदयात ठेवतात. समाजवादी विचारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये समाजवाद म्हणून जी पेरणी केली, तो समाजवाद आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा समाजवाद, ह्या दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. या लौह वस्ताद आणि महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीत प्रचंड मोठा आधार दिला. ज्या मुक्ता साळवेनी लहानशा लेपोरीनं एक या बहिष्कृत समाजाला स्त्री शिक्षणातून प्रबुद्ध करण्याचं काम केलं. अहो, आम्ही त्यांचे पायिक आहोत. ही आमची मूल्य संपदा आहे. ही आमच्या सगळ्या बहिष्कृतांची सांस्कृतिक परंपरा आहे, एक लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून यांच्यामध्ये भांडणं तणणं करणारी जी कोणी असुरी ताकद असेल, जी आमच्यामध्ये झगडे लावायचा प्रयत्न करत असेल, त्यांच्यावर विश्वास कृपया ठेवू नका. एवढीच माझी या परिषदेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती आहे. काही जण प्रश्न करतात, कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये, देशाच्या इतर राज्यामध्ये उपवर्गीकरण झालं, महाराष्ट्रात का नाही? मी तुम्हाला एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यातील सामाजिक आणि धार्मिक स्थिती वेगळी आहे. त्या ठिकाणी जे काही आरक्षण त्या ठिकाणी होत आहे ते संख्यात्मक आणि वस्तुनिष्ठ डेटाच्या आधारावर त्या ठिकाणी उपवर्गीकरण केलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक परिस्थिती ही थोडीशी वेगळी आहे. धर्मामध्ये सगळ्यांची विभागणी झालेली आहे. मतांमध्ये बऱ्याच वेळा विभागणी होण्याचा कुठं प्रश्न तर करत नाही कुणी, हा पण आपण विचार केला पाहिजे. आम्ही उपवर्गीकरणाच्या विरोधात नाही. तसं तर संविधानामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी स्पष्टपणे असं कुठं म्हटलेलं नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत निर्णय दिला. ईव्हीसीला या वर्षात आंध्र प्रदेश 2004चा जो कायदा न्यायालयाचा निर्णय आला, त्याच्यातही हा अनुसूचित जाती शेड्यूल जो आहे हा एक संघ आहे असं म्हटलं होतं. किंबहुना या निर्णयामध्ये पण बेला त्रिवेदीनं जे म्हटलं ते पण आपण जर वाटलं तर हा समाज होमोजिनियस आहे. आणि कारण त्याचं असं पण आहे का हा सगळा अनटचेबल होता, हा सगळा बहिष्कृत होता, हा सगळा समाज गावाच्या बाहेर हजारो वर्ष राहत होता, याला कोणताही अधिकार नव्हता. पण याच समाजाला विभागणी करायचं कसं? त्यामुळे अनेक मंडळी या ठिकाणी बोलताना दिसत नाही, अनेक राजकीय लोक या ठिकाणी बोलताना दिसत नाही. त्याच्यामुळे आम्हा सगळ्यांमध्ये संभ्रम आहे. कोण आपला, कोण परका, कोण कुणाचा, तेच कळायला मार्ग नाही. काही ने त्यामुळे काही राजकीय नेते पुढे सरसावतात. त्यांना भीती वाटते, आपण बोललो तर आपण शिकार होऊ. ही पण भीती अनेकांच्या मनात आहे. पण काही जण तर माझ्यावर व्यक्तिगत टीका करतात. मला वाटते या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे. त्या बाबतीमध्ये मला
बोलणं काही उचित राहणार नाही, मंचावर बरीच लोक या ठिकाणी बोलणार आहेत. पण मी काय म्हणतो, 2011 मध्ये जनगणनेमध्ये आपण जर डाटा काढला तर महार आणि बौद्धांची संख्या साधारणतः 61% आहे, मातंग समाजाची 19% आहे, चर्मकार समाजाची सर्वसाधारण बाकी फिगर देतील मंडळी 10% आहे, आणि इतर जे 59 जातीमधील सगळे आहेत त्यांची संख्या फक्त 10% आहे. त्याच्यामध्ये या सगळ्यांचं नुकसान. आता हे 13% मध्ये विभागणी करायचं, जातीवर जर विभागणी केली तर 60% महार आणि बौद्धांना 7.8% जाते, मातंगांना 2.7% जाईल, चर्मकारांना 1.3% जाईल. मग हे कसं होणार आहे? हा संभ्रम मला वाटते दूर होणं अत्यंत गरजेचं आहे. हा भांडण लावून संभ्रम दूर होऊ शकत नाही. आणि म्हणून मला वाटते हा अबकटेचा आधार करताना पण कोणत्या जातीला कुठं टाकलं जाईल, हा सगळा जर बदर समितीनं जर हा सगळा दिला असेल तर तो लोकांच्या पुढे आला पाहिजे ना, लोकांना कळला तर पाहिजे त्याच्यामध्ये काय आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करतो, महाराष्ट्रामध्ये ज्या संपूर्ण हा भोळा बाबळा समाज हा जो बघतोय त्यांना विनंती करतोय का आम्ही कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाहीये. आमची सगळ्यांची मागणी आहे का बाबासाहेबांच्या विचारावर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचारावर, वस्ताद लहुजी साळवेंच्या विचारावर, संत रविदास महाराजांच्या विचारावर आपण सगळेजण एकत्रित आलो पाहिजे. बाकी काही जण माझ्यावर बऱ्याच व्यक्तिगत टीका करतात. आपल्याकडे तसे माहित आहे, पदोन्नतीतलं आरक्षण आपलं मागच्या वेळेस गेलं, सुप्रीम कोर्टामध्ये नेऊन सोडलं, तिथं कुणी वाली नाही, कुणी बोलत नाही, कुणाला बोलायला येत नाही. आणि मी मध्यंतरी आमचे बरेच अधिकारी आहेत, एकाला विचारलं, ॲग्रिकल्चर ऑफिसर आहे, म्हटलं पोरगी कुठे आहे, त्यांनी सांगितलं जर्मनीमध्ये आहे. पोरगा कुठे आहे तर त्यांनी सांगितलं फ्रान्समध्ये आहे. ते काय होते? ते अधिकारी होते. कशानं अधिकारी झाले? आरक्षणानं झाले. लेकरं तिकडे गेले. मला सांगा, हेच अधिकाऱ्यांची पोरं उद्या हे सगळं संपलं तर स्वतःच्या भरीसावर मुठभर लोक तर जातील, बाकी या समाजाचं काय होईल याचा विचार झाला पाहिजे. हा विचार कोणत्याही जातीपातीच्या विरोधातला नाही, सगळ्यांना न्याय भेटला पाहिजे. नाहीतर पहिलेच तर अनुसूचित जातीच्या 2.5 लाख जागा भरल्याच गेल्या नाही आहेत, पदोन्नतीतल्या 1 लाख जागा तर गायबच झाल्या आहेत. आता तर पदोन्नतीतला परत जीआर निघाला की MPSCचे 50% भरायचे, ते पण संपवलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे हा अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे. आणि जे जे लोक आपले छोटे छोटे गट करून करतात, विशेषत्वानं बरेच अधिकारी कर्मचारी, हा सामाजिक प्रवाह शेवटी वैचारिक मंथन आहे. याच्यामध्ये सगळ्यांनी एक आलं पाहिजे. याच्यामध्ये पक्ष नाही, जात नाही, धर्म नाही, काही नाही. सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन जर हा विचार केला तर मला वाटते नक्की आपल्याला याच्यामध्ये न्याय भेटेल, असंच मला या ठिकाणी म्हणावंसं वाटते. बाकी एक बाबतीमध्ये मी बोललो पाहिजे असं मला वाटते, जर आयोजकांची परवानगी असेल, कारण मला वेळ भरपूर झालाय. मला वाटतं मला माझ्यावर बरेच लोक व्यक्तिगत आरोप करतात, त्याचं खंडन पण करावं असं मला वाटतं. खरं म्हणजे काही जण म्हणतात राजकुमार बडोलेंनी लाभ घेतला, खरं म्हणजे माझ्या पोरीनं लाभ घेतला असे बरेच जण म्हणतात. आणि हे सांगणं याच्यासाठी गरजेचं आहे की मी 2015 मध्ये महाराष्ट्राचा सामाजिक न्याय मंत्री असताना एक योजना बनवली होती. 2015 मध्ये योजना तर सुरुवातीपासून आहे. परदेशामध्ये पूर्वी 50 अनुसूचित जातीच्या पोरांना पाठवायची योजना होती, मी तिला वाढवलं आणि 75 केलं. 2015 मध्ये या योजनेमध्ये मी थोडासा सुधार केला, कारण मी जेव्हा एखाद्याला PhD करायचं असेल तर त्याला 3 वर्ष लागते परदेशामध्ये, आणि त्याला पैसे किती लागतात माहित आहे? 1 कोटी रुपये, 1 ते 1.25 कोटी रुपये. आता मी विचार करतोय का एक अधिकारी जरी असला
आणि त्याला 1,00,000 रुपये जरी पगार असला तरी तो आपल्या पोराला परदेशामध्ये PhD करू शकते का? नाही करू शकत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1943 मध्ये या महाराष्ट्रातील आणि देशातील या आमच्या बहिष्कृत समाजाच्या लोक 16 विद्यार्थ्यांना विलायतेला पाठवलं होते, आपल्या सगळ्यांना माहित आहे. म्हणून मी विचार केला. आणि दुसरी गोष्ट, या देशामध्ये नालंदा होती, तक्षशिला होती, नाव होतं. आज भारतामध्ये जगातल्या टॉप 100 युनिव्हर्सिटीमध्ये एकही युनिव्हर्सिटी नाही आहे, एकही नाही. मग मी काय विचार केला, मी म्हटलं जर जगातल्या टॉप 100 युनिव्हर्सिटीमध्ये आपली जर पोरं जात असतील तर त्याला उत्पन्नाची अट लावली नाही पाहिजे. माझा साधा विषय होता. कारण 1 कोटी रुपये कोण खर्च करू शकतो, 50 लाख कोण खर्च करू शकते, बँका आपल्याला देते का? देतच नाही. मग सामाजिक न्याय विभागाची योजना आहे 2000 सुरुवातीपासून सुरू. मी त्याच्यात फरक केला की जगातल्या शेप म्हणजे हार्वर्ड असेल, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असेल, अशा सगळ्या टॉप युनिव्हर्सिटीमध्ये जर एखादा विद्यार्थी जात असेल तर त्याला उत्पन्नाची मर्यादा लावली नाही पाहिजे. मी कोणतं अन्याय केला? मी माझ्या समाजाची लेकरं पुढे गेली पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये 93 पोरं जगातल्या टॉप युनिव्हर्सिटीत गेली. तुम्हाला तर मुद्दाम सांगतो ही योजना मी केली. आता 2015 मध्ये मी काही माझ्या लेकरांना पाहून योजना केली नव्हती, कारण माझी पोरगी तेव्हा IIT मद्रासमध्ये शिकत होती. 2015 मध्ये ती IIT झाली. 2016 मध्ये तिनं UK मधल्या ब्रायटन युनिव्हर्सिटी, ससेक्स युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर इन ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स केली. 2017 मध्ये जेव्हा ती PhD करायला गेली तर त्या PhD ज्या मँचेस्टर ही जगातली टॉप 27वी युनिव्हर्सिटी होती QS रँक मध्ये, आता 29 आहे. आणि ॲस्ट्रोफिजिक्स मध्ये जगातली 1 नंबरची युनिव्हर्सिटी होती. तिथं तिला ऍडमिशन मिळालं. परंतु ती म्हणे की मी तुमच्या पैशावर जाणार नाही. अत्यंत स्वाभिमानी आहे, कारण माझा एक मुलगा न्यूझीलंडमध्ये शिकत होता आणि त्याच्यासाठी मी 34 लाख रुपये कर्ज घेतले होते, त्याचे हप्ते आम्ही देत होतो. म्हणून पोरीनं म्हटलं का मी काय तुमच्याकडून घेत नाही. मी गप्प झालो आणि मी तिला सल्ला दिला की महाराष्ट्र शासनाची 2000 पूर्वीपासूनची योजना आहे, तर जगातल्या टॉप 100 युनिव्हर्सिटीमध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ते जाता येते. त्याच्यामध्ये काही अर्थ नव्हता मंत्री पाहिजे, क्लास 1 अधिकारी पाहिजे, कारण सगळ्यांची स्थिती, कोणी 1 कोटी रुपये देत नाही PhD करायला. ही योजना आम्ही बनवली. आणि मला माहित होतं त्या पोरीचा नंबर लागल्यानंतर मी स्वतःकडे ठेवलं नाही, कारण मी मंत्री होतो. तर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेव्हा पण देवेंद्र फडणवीस साहेब होते. आम्ही त्यांच्याकडे गेलो ना, म्हटलं हे योजना, तर त्याच्यामध्ये तेव्हा एक मुख्य सचिव जे होते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी समिती बनवली आपल्या दोघांच्या अध्यक्षतेखाली. सुमित मलिक नावाचे मुख्य सचिव होते, त्यांनी समिती बनवली आणि ती स्कॉलरशिप मंजूर केली. आता ती स्कॉलरशिप मंजूर झाली आणि त्याच्यानंतर माध्यमांनी त्याच्यामध्ये रान उठवलं. माझ्या पोरीनं म्हटलं का मी ही स्कॉलरशिप घेत नाही, आम्ही ती नाकारली. याच्यातला एकही शब्द जर खोटा असेल तर तुम्ही माहितीच्या अधिकारामध्ये सामाजिक न्याय विभागाकडून माहिती घ्या, नाही तर तेव्हाचे मुख्यमंत्री, आता पण मुख्यमंत्री आहेत, त्यांना विचारा ना. मग नुसतं बदनाम करण्याचं काम, कुणाला वाईट ठरवण्याचं काम हे कृपया करू नका. और मी होतो बाबासाहेबांचं लंडनचं घर घेण्याचं काम माझ्या हातून झालं, हे मी माझे सौभाग्य समजतो. इंदुमिल जगातलं सगळ्यात मोठं स्मारक होत आहे, त्याचा आराखडा मी फायनल केला, हे पण मी माझे भाग्य समजतो. जिथं जिथं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले त्या सगळ्या स्थळांचा, मग दीक्षाभूमी असेल, मंडनगड असेल, सातारा असेल, महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थळांसाठी, चिचोली असेल, या सगळ्या स्थळांना निधी देण्याचा आणि त्यांचा विकास करण्याचं काम माझ्या हातून झालं. महाराष्ट्रामध्ये 50 मुलींचे वसतिगृह आम्ही तेव्हा सुरू केले स्पेशल, आणि सगळ्यात जास्त वसतिगृहाचे काम रेकॉर्ड सांगून बोलतोय, फ्री असं बोलत नाही, माझ्या हातून झालंय. मी अत्यंत याच्यानं सांगतो. आणि माझं याच्यापेक्षा अजून वाईट काय झालं ते सांगू. भीमा कोरेगाव मध्ये अतिक्रमण होता, हा अतिक्रमण काढण्याचं काम मी घेतलं. त्या ठिकाणी महार बटालियनचं वार म्युझियम मी करायचं ठरवलं आणि माझं मंत्रिपद 3 महिन्यासाठीच काढलं गेलं. हे पण आपल्या समाजाला माहित नाही, हे पण सांगतो. मग माझ्यावर आरोप करताना बिनबुडाचे कमीत
कमी करू नका. अहो, माझ्यामध्ये कट्टर बाबासाहेब त्यांच्या विचारावर आम्ही चालतो. आणि याच्यापेक्षा माझं काय वाईट झालं असेल माहित आहे? 2019 ची निवडणूक पैसे नव्हते म्हणून मी हारलो 718 मतांनी. महाराष्ट्रात 4.5 वर्ष एक माणूस मंत्री राहिला आणि पैसे नाहीत म्हणून इलेक्शन जर हारत असेल, आमच्यावर जरा आरोप करताना विचारपूर्वक करा. आम्ही बाबासाहेब जगण्याचा प्रयत्न करतो, एक लक्षात घ्या. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आम्ही कुणाचा विरोध करत नाही, आम्ही कोणत्या समाजाचा विरोध करत नाही. हे अस्पृश्य समाज जे आहेत, ते 59 ज्या जाती आहेत, हे सगळी आमची भावंड आहेत. मी तुम्हाला पण सांगतो, हे आपसात लढवण्याचं जे षडयंत्र करताय त्यांच्यावर तुम्ही जाऊ नका. तुम्ही घटनेवर विश्वास ठेवा. उपवर्गीकरण करताना आता 2027 मध्ये जेव्हा ऑलरेडी जनगणना होत आहे, मग या जनगणनेचा आधार घेऊन जर झालं तर मला वाटते हे जास्त योग्य होईल. आणि तेवढंच मला या ठिकाणी या निमित्तानं सांगू इच्छितो, मी जे काही आपल्या सगळ्यांना सांगितलं ते अगदी शब्दावर सांगतो. आणि तुम्हाला जाता जाता एवढंच सांगतोय की आता बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे डाटा येतोय. एक डाटा आला होता, विचार करा की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये भारताचा 193 देशामध्ये 129वा नंबर आहे. आता तुम्ही विचार करा की या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये 15% वाल्यांचा जर वाटा काढला तर या देशातल्या अनुसूचित जातीचा जर वेगळा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जर झाला तर तो हे 193 देशातल्या शेवटच्या नंबरवर येईल. इतकी भयानक आमची सगळ्यांची स्थिती आहे. हंगर इंडेक्स पण जर पाहिला तर अशीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आपसात लढू नका. आपसात लढलो तर हा आमच्यावर अनेक नजरा टपल्या आहेत. आपलं आरक्षण काढण्याची भाषा जे करतात त्यांना कृपया सपोर्ट करू नका, एवढीच विनंती या निमित्तानं करतो. आणि या चिंतन परिषदेला आलेल्या सगळ्या विचारवंतांचं आणि आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. माझ्या हातून उद्घाटन आपण सगळ्यांनी केलं हे पण मी भाग्य समजतो. परत लाडबुद्धा टीव्ही, लहुजी सेना आणि राजकुमार बडोले फाउंडेशन महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये, आता मुंबई आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं चिंतन घेणार आहे. त्याबाबत आपण सगळ्यांनी सहकार्य करावं एवढीच माफक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय शाहू, धन्यवाद.